मंडळी, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आहेत. आणि आज आहे योगेशचा बर्थडे. काल आम्ही रात्री 12 वाजता सेलिब्रेशन केलं, तर त्याची थोडीशी झलक मी इथे कुठेतरी दाखवेल मध्ये. आणि आता झाली आहे सकाळ, अर्थात म्हणजे दुपार झाली आहे. आणि तुमच्या सर्वांची दुपार आणि आमची सकाळ झाली आहे. सो आज मेन्यू सांगा, फरमाईश तुमची फरमाईश सांगा जेवणात. व्हेज कोल्हापुरी. पण मी तर कधी ट्राय नाही केले, मी कधी बनवले नाही. कसे होईल, कसं करूया? मी तर कधी बनवली नाही आहे. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला घरचीच व्हेज कोल्हापुरी खायची, त्याला ऑर्डर नाही करायचे बाहेरून. त्याला घरीच बनवलेली व्हेज कोल्हापुरी हवी आहे. सो मी तर कधी बनवली नाही आहे. सो मी ट्राय करेन माझं बेस्ट देण्याचं, बाकी त्याच्यावरती आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. का व्ह्यूज येत आहेत गाईज, पण अजूनसुद्धा सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. सो माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ब्लॉग बघत असाल तर खरंच सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. सो मंडळी, आमच्या अनिकेच्या फरमाईशनुसार आमच्या योगेशच्या फरमाईशनुसार मी बनवणार आहे व्हेज कोल्हापुरी, जी मी कधीच बनवलेली नाही आहे. सो आता मी खूप सारे यूट्यूबवरती सर्च केलं आणि त्यानुसार बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया योगेशला आवडते की नाही. सो मी आता सगळं रेडी केलं आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य कसं रेडी केलं आहे. सो चला तर स्टार्ट करूया आपण रेसिपीला. व्हेज कोल्हापुरी ते मी सगळं मांडून ठेवलं तर म्हणजे कसं गोंधळ होत नाही. तर इथे मी सगळं मिक्स व्हेजिटेबल्स घेतले आहे. त्याच्यामध्ये फ्लॉवर घेतले आहे, मटार घेतले आहे, बीन्स घेतले आहे, पोटॅटो ॲड केला आहे, गाजर ॲड केला आहे. हा थोडासा चॉप ऑनियन म्हणजे असं मोठा कांदा कापून ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला खसखस लागणार आहे, धने लागणार आहे, हळदी लागणार आहे, थोडासा मसाला. त्याच्यानंतर या काश्मीरी मिरच्या, आलं लसणाची पेस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, बारीक कापून घेतलेली मिरची, कोथिंबीर, फ्रेश पनीर, त्याच्यानंतर शाही जिरे. त्याच्यानंतर व्हेज कोल्हापुरी मिक्स मसाला सुहानाचा होता माझ्याकडे ऑलरेडी, तर मी तो टाकून ट्राय करणार आहे. त्याच्यानंतर इथे किसलेलं खोबरं घेतलं आहे, सुका खोबरं आहे, बारीक चिरलेला कांदा, टमॅटो आणि हे काय बोलतात काजू आहेत. तर काजू आणि टमॅटोची एकत्र पेस्ट करायचे, म्हणून मी त्याला एकत्रच ठेवलं आहे. सो आपण आता रेडी करूया. सर्वात आधी तर मी इथे पॅन ठेवला. पॅन थोडासा गरम होऊन देऊया, पुढची आपण प्रोसेस करूया. तर काही जिथे तवा तापलेला आहे, आता आपण याच्यात तेल ठेवूया. फटाफट करायचं आहे, मला खूप उशीर झाला आहे करायला. तिथे तेल तापलं आहे. आता आपण ह्या भाज्या ॲड करूया. एक जस्ट आपल्याला रोस्ट करायचं आहे. सो आता मी इथं सर्व भाज्या रोस्ट करून घेतलेल्या आणि तो इथे मी काढून ठेवल्या प्लेटमध्ये. पहिले शाही जिरं ॲड करूया, गॅसवर फ्लेम बारीक शाही जिरं ॲड करूया. धनिया ॲड करूया. त्याच्यानंतर लगेच आपण खोबरं थोडंसं रोस्ट करून घेऊया. अगदी जळून वगैरे नाही द्यायचं आहे.
थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. त्याच्यानंतर आपण काश्मीरी मिरची ऍड करूया. चार मिरची ऍड करूया. 1 2 3 आणि 4. ही जी आपण पेस्ट फ्राय केली होती खोबरा आणि काय मिरचीचं नाव काश्मीरी मिरची, तर मस्त रंग आला, ती काढून घेऊया. सुपर रंग आला त्याला. काम कर, या साईड ये. थोडंसं पाणी ऍड कर. सो ही टोमॅटोची प्युरी पण झाली आहे. आणि भाजी रोस्ट करत होते तेव्हा मी आले लसणाची पेस्ट पण करून घेतली आहे. प्रोसिजर करूया. होती पण याच्यात पुरणार नाही, तो आपण याच्यात करूया. कोथिंबीर. तेल टाकूया आपण. तमालपत्र टाकूया. त्याच्यानंतर माझ्याकडे खडे मसाले होते ते टाकूया. मिरची टाकून घे तळ आणि परत बाजूला एकच टाकलं. पनीर फ्राय नाही करू. कढीपत्ता ऍड करूया. मिरची टाकूया. इथे टाकू ना मिरची. आता बारीक चॉप केलेला कांदा टाकूया. मिरचीला आता आपण साईड करून घेऊया. मस्त. आता आलं लसूणची पेस्ट टाकूया. आता हे जे आपण ह्याचं वाटण केलेलं खोबरा आणि काश्मीरी मिरचीचं ते टाकूया.
नॉर्मली थोडं थोडं तेल सुटलंय. तर आता ह्या स्टेजला आपण टमॅटोची प्युरी टाकूया. रंग पण आला भारी. मस्त रेस्टॉरंट सारखी ग्रेव्ही झाली आहे बघा योगेश. भारी ना. माहितीच नव्हतं मला हे सिक्रेट ट्राय केल्याशिवाय. ह्याला थोडंसं एक हे कढईपर्यंत मी पनीर हे करून घेते, कट करून घेते. त्या पनीरचं विशेष महत्त्व मी सांगेल. मी ॲडव्हर्टायझिंग नाही करत आहे, मी माझं पर्सनल मत सांगते. हे हेरिटेजचं पनीर आहे आणि हे चंद्रबाबा नायडूंचा कंपनी आहे. सो आम्ही हे वापरण्याचं मागचं मेन कारण म्हणजे आम्ही याचे स्टॉक घेतले आहेत आणि सो त्याच्यामुळे आम्ही हे पनीर वापरतो. आणि मेन म्हणजे असं नाही आहे स्टॉक घेतलेत म्हणून, ॲक्च्युली हेल्दी पण आहे आणि खरंच खूप छान आहे. थोडीशी ग्रेव्ही हे होते तोवर मी इकडे पनीर फ्राय करून त्याच पॅनमध्ये पॅन दाखव. मध्ये रोस्ट कर ना, मग हे टाकायचं नको ग्रेव्ही काय नको. ह्याच्यातच मी रोस्ट करून घेते. सो गाईज आमच्याकडे आज किचनमध्ये 2 शेफ आहेत. आता हे पनीर आपण हे योगेशचं फेवरेट पनीर आहे, त्याला पण रोस्ट करून घेऊया. अशा प्रकारे मी पनीर रोस्ट करून घेतलं थोडं थोडं. आता ह्या ग्रेव्हीमध्ये मी ही भाजी ॲड करेल, आपली व्हेजिटेबल जे पण आहे ते ॲड करेल. मग नंतर त्याच्यानंतर हे पनीर ॲड करेल आणि आय एम डन. आता भाजीला एक वाफ लागलेली आहे, तर आपण आता पनीर ॲड करूया. कारण पनीर सॉफ्ट असतं, लगेच शिजतं, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटला मी पनीर ॲड केलं आहे. कोथिंबीर ॲड करू. व्हेज कोल्हापुरी तर बनवले, सगळं परफेक्ट झालंय. फक्त एक गोष्ट राहिली आहे, मीठ. मेन गोष्ट राहिली आहे मीठ. तर मी ते ऍड करते. आता ही बऱ्यापैकी डन झाली आहे. तर त्यात पण याच्यात लिंबू ऍड करूया. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ऑलरेडी मी ॲड केलेली, ठीक आहे. स्पेशल डिश रेडी आहे. नाही सॉरी, आमच्या योगेशसाठी स्पेशल डिश रेडी आहे. अशा
प्रकारे माझी थाली रेडी आहे. सो मी याच्यामध्ये ॲडिशनल काय त्याला बोलतात रोटी वगैरे काही बनवली नाही, आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे. सो जिरा राईस विथ व्हेज कोल्हापुरी खूप टेम्पटिंग दिसतंय. सो लेट स्टार्ट. टेस्ट करून पटकन सांग मला. वेट, खाल्लंस कसं आहे सांग ना, कशी झाली? हॉटेल सारखी झाली आहे का? एकदम भारी. ही सक्सेसफुल झाली आहे व्हेज कोल्हापुरी बनवण्यामध्ये. सो तुम्ही सुद्धा ही ट्राय करा. सो मी पण इथे थोडासा घेतला आहे बाउलमध्ये. सो योगेशचं असं म्हणणं आहे बरं झालं आपण हॉटेलमध्ये नाही गेलो, कारण त्याची बायकोच खूप मोठी शेफ आहे. बरोबर आहे, शेफ आहे ना. तू 10 पैकी किती मार्क देशील माझ्या व्हेज कोल्हापुरीला? 13. जर इकडच्या तिकडे होईल पण आम्हाला असे चांगले मार्क्स देणार नाही. सो योगेशने मला आता नेक्स्ट चॅलेंज देणार आहे. तर नेक्स्ट काय रेसिपी मी बनवू? व्हेज कोफ्ता. ओके डन. तर कदाचित गाईज नेक्स्ट आपला रेसिपीचा ब्लॉग असेल व्हेज कोफ्ता. कोफ्ता काय कोफ्ता काय बोल तू, मला माहिती नाही आहे. व्हेज कोफ्ता. तर नेक्स्ट आपण ट्राय करेल मी रेसिपी व्हेज कोफ्ता. आय थिंक आपण नेक्स्ट संडेलाच ट्राय करूया. सो गाईज जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हेज कोफ्ता बघता येईल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो असेच इंटरेस्टिंग ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलवरती. सो तुम्ही कंटिन्यू राहा. सो गाईज आता सकाळी तर नाही मी औषण करू शकले, पण आता मी डिसाईड केलं की योगेशचं अंश काय बोलतात तुला, अंशन करायची जे पण येते. सो गाईज आता आपण करूया याचा अंशन काय बोल, मला नाही माहिती काय आपण करूया. माझ्या पाया पड. खूप खूप मोठा आणि 100 बर्थडे होते. सो गाईज आपण कितीही मॉडर्न जमान्यातले असू तरी सुद्धा अंशन करणं ही आपली संस्कृती आहे. सो दुसऱ्यांच्या डॉगला खूप छान छान आपण ट्रीट खाताना बघतो. आमच्याही घरी आम्ही खूप सारे ट्रीट आणून ठेवले आहेत जॅकसाठी, पण जॅकला त्या ट्रीटपेक्षा त्याची फेवरेट वस्तू खाण्यात इंटरेस्ट आहे ती तुम्हाला शो करते. सी गाईज मारीगोल्ड खाण्यात जास्त इंटरेस्ट आहे. का आवडीने खातो ना मारीगोल्ड. हो ते कॅच करून दाखव ना. कॅच तुला असंच पाहिजे होतं. घे कर, अजून मस्ती कर त्याच्याशी. घे अजून घे 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 लपेट. जॅक 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 जॅक. व्हेरी गुड जॅक, व्हेरी गुड जॅक, व्हेरी गुड जॅक, व्हेरी गुड. बोल आता. करशील करशील हा करशील. फायनली ही वेळ आलेली आहे केक कटिंग करायची. सो आता आम्ही करतो आहे केक कटिंग. केक कटिंग झाल्यानंतर मला करायची खीर, शेवयांची खीर, आणि मग बस डन. मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे.
बरोबर आम्ही फोटो दाखव क्लिक होणार. गाईस, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सबस्क्राईब करायला एकदम फ्री आहे. एक सबस्क्राईब केल्याने काही नाही होते, तर तुमच्या सबस्क्रायबरमुळे मला मिळणार आहे मोटिवेशन आणि आपलं चॅनल होणार आहे ग्रो. आणि असेच नवीन व्हिडिओ मस्त मस्त पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सो चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.